मात्र कोणाला यम धन्यवाद. साधक तो माझ्या माऊली ज्ञानोबराला प्रश्न करू लागला. माऊली ज्ञानोबर आहे, आता आम्हाला पटलं हो. भगवंताचं नामस्मरण करायचं, भगवंताला कंठामध्ये आपल्या हृदयामध्ये स्मरण करायचं, साठवून ठेवायचं, संसार बंदर लवकरात लवकर तोडायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. पण याचा परिणाम, याचा फायदा काय सांगा. माऊली ज्ञानोबराय म्हणले परिणाम आणि फायदा सांगतो. जाऊ द्या म्हणले, दुसऱ्याचं कशाला सांगू, मी माझं सांगतो. अहो, माझं जे काही कार्य होतं मी माझं कार्य पूर्ण केलं. पूर्ण कार्य करून अवघ्या वयाच्या 22व्या वर्षी मी समाधी घेण्याचं ठरवलं. समाधी घेण्यासाठी मी जगाच्या मालकाच्या समोर गेलो. जगाच्या मालकाला विनंती केली, मला तुमच्या समोर समाधी घेण्याची इच्छा आहे. तुमच्या पायरीला मला समाधी घेण्याची इच्छा आहे. त्यावेळेस बाजूला संत शिरोमणी नामदेवराय उभा होते. नामदेवरायाने सांगितलं, देवा, माऊली ज्ञानोबरायला तुमच्या पायरीला नाही का मी समाधी घेऊ देणार नाही. का? कारण तुमच्या पायरीला समाधी मी घेणार आहे. म्हणून महाराज भगवंताच्या पायरीला नामदेवरायानं समाधी घेतली. म्हणजे आजची जी नामदेव पायरी. माऊली ज्ञानोबरायला भगवंतानं समजून सांगितलं, ज्ञानदेवा, तुम्ही मोठे आहेत, तुम्ही ज्ञानी, तुम्हाला समजतं, तुम्ही हुशार आहे, तुम्ही या ठिकाणी घेऊ नका. तुमची समाधीची जागा अगोदर स्वच्छ आणि सुंदर करून ठेवलेली आहे, व्यवस्थित केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं समाधी घ्यायची नाही. तुम्हाला समाधी देण्यासाठी येणाऱ्या वद्य एकादशीला, वद्य कार्तिकी एकादशीला मी अलंकापुरीमध्ये येईन. महाराज माऊली ज्ञानोबराय अलंकापुरीला जातात आणि अलंकापुरीला गेल्यामुळं लगेच त्याच्या पाठोपाठ महाराज लवकर भगवान पांडुरंग परमात्मा अलंकापुरीमध्ये जातो. का? कारण टाइम संपल्यामुळं पटकन जातो आणि पटकन गेल्यानंतर महाराज द्वादशीचा दिवस आहे, दुसऱ्या दिवशी एकादश आहे, आदल्या दिवशी द्वादशीच्या दिवशी महाराज जगाचा मालक अलंकापुरीमध्ये प्रवेश करतो. रात्री मस्तपैकी हरिपाठ भजन महाराज होतंय. भजन झाल्यानंतर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर माऊली ज्ञानोबरायला जगाचे मालक महाराज सोबत घेतात, इंद्रायणीच्या तीरावर नेतात आणि इंद्रायणीच्या तीरावर नेऊन जगाचा मालक महाराज माऊली ज्ञानोबरायच्या अंगाला महाराज इंद्रायणीचं पाणी आणून टाकतात. सुंदर असला चंदनाचा सुगंध आणि चंदन उगाळून महाराज ते उतन तयार करतात आणि ते पंचधातूचं पंच प्रकारे असणाऱ्या केलेलं जे उतन असतंय ते उतन महाराज जगाचा मालक माऊली ज्ञानोबरायच्या शरीराला लावतात. चंद्रभागे त्या इंद्रायणी मातीतलं पाणी आणतात, पुन्हा इंद्रायणीमध्ये स्नान करतात. चंदन लावू लावू महाराज माऊली ज्ञानोबरायला जगाचा मालक आंघोळ घालत असतो. का आंघोळ घालतो? कारण जगाच्या मालकाला माहित होतं की आंघोळ ही शेवटची आहे. यानंतर माऊली ज्ञानोबराय कधी इंद्रायणीमध्ये येऊन आंघोळ करणार नाहीत. समाधीमध्ये जाण्याचा प्रसंग आहे. आंघोळ घालण्यासाठी महाराज जगाचा मालक आहे, जगाचे बालकी नाही. नामदेवराय आहेत, सकल संत मंडळी, सर्व वारकरी आहेत. सर्व वारकरी सर्वांच्या समवेत महाराज ब्रह्ममुहूर्तावर जगाचा मालक माऊली ज्ञानोबरायला स्नान घालतो आणि माऊली ज्ञानोबरायला घेऊन महाराज जगाचा मालक मंदिराच्या समाधीच्या जवळ येतो. सिद्धेश्वराचं दर्शन महाराज माऊली ज्ञानोबराय घेतात. कोण? माऊली ज्ञानोबराय. अहो, ज्याने वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा अमृतासारखा ग्रंथ दिला, चांगदेव पासष्टी दिली महाराज, हरिपाठासारखा सुंदर असणारा ग्रंथ दिला. अहो, आपण कसं जगावं, कसं वागावं, कसं राहिलं पाहिजे, माणसानं कसं जीवन जगावं, फक्त वयाच्या 22 वर्षापर्यंत सांगणारा तरुण तडफदार चक्रवर्ती राजा म्हणजे माझे माऊली ज्ञानोबराय. अहो, त्या माऊली ज्ञानोबरायला किती संकट आले, त्यांना कधी काळी कोणी भाकर वाढली नाही, कधी त्यांना कोणी पीठ दिलं नाही. कोणी पीठ भाकर दिली तर त्यांची झोळी फाडून टाकावी. त्याला इंद्रायणीमध्ये महाराज आंघोळ करू देऊ नये, आळंदीमध्ये येऊ देऊ नये. सिद्धबेटामध्ये राहत असले, आळंदीमध्ये जर आले तर महाराज आळंदीकरांना म्हणावं, ही आळंदी बाटली, आळंदी बाटली, आळंदी बाटली. आळंदीमध्ये येऊ देऊ नये. एखाद्या माता माऊलीनं महाराज एखादा भाकरीचा तुकडा जर दिला तर ते तुकडा महाराज त्यांच्या भावकीच्या माणसानं वडून धरावा, ते तुकडा मोडावा, कुत्र्याला टाकावा. पण माऊली ज्ञानोबरायला ते घेऊन मुक्ताई माईसाठी नेऊ दिलं नाही महाराज. एवढा त्रास दिला. कधी माऊली ज्ञानोबराय, मुक्ताई, सोपन काका महाराज जर महाराज कधी दर्शनासाठी किंवा सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी आळंदीमध्ये आले आणि एखाद्याच्या वट्ट्यावर बसले तर त्या माणसानं म्हणावं, आमचा वट्टा बाटला लोटून द्यावा महाराज, लाद घालावी आणि माऊली ज्ञानोबरायला खाली पाडावं. एवढा त्रास दिला. एवढा त्रास देऊन सुद्धा महाराज माऊली ज्ञानोबरायला जात असताना सांगितलं की दुर्दांचे मेरी जावो, विश्वधर्म सूर्य पाहो. निवृत्तीनाथ महाराजांनी विचारलं, माऊली तुमची काय इच्छा आहे? सांगितलं, दादा, ज्यांनी मला त्रास दिला ना त्यांचा अगोदर नाही का कल्याण हो, ही महाराज इच्छा. त्याला म्हणतात संत. कितीही जगानं त्रास देऊ द्या, त्रास जरी दिला तर जगाचं कल्याण इच्छितात, त्याला म्हणतात संत.
असे माऊली ज्ञानोबराय. आणि या माऊली ज्ञानोबरायला समाधी देण्यासाठी जगाचा मालक येतो. सिद्धेश्वराचं महाराज दर्शन घेतलं. जी सुंदर जी समाधीची जागा होती, स्वच्छ गाईच्या गोमूत्राने गाईच्या शेणाने पवित्र केलेली होती महाराज. सकळ तीर्थाचं महाराज पाणी आणून पवित्र जागा केली होती. श्रम ब्राह्मण देवतांनी त्याच्यावर मंत्रोच्चार करून ती जागा पवित्र केली. नवे नवे जगाच्या मालकीनं गाईचं शेण हातामध्ये घेतलं आणि ती जागा महाराज सारवून ठेवली. माऊली ज्ञानोबरायचा समाधी प्रसंग आहे. जगाच्या मालकानं माऊली ज्ञानोबरायचा एक हात धरला आणि जे ज्यांचे ज्येष्ठ बंधू होते, जे माऊली ज्ञानोबरायचे गुरु होते, असे असणारे निवृत्ती महाराज निवृत्तीनाथाने एका बाजूला हात धरला. देव निवृत्ती याने धरिले, देव निवृत्ती याने धरले, देव निवृत्ती याने आयुष्यामध्ये संसार काय असतो, वृत्ती काय असते, लग्न काय असतो, सुख काय असतं, हे कधी माहीतच नाही. असे निवृत्तीनाथ दादा, या निवृत्तीनाथ महाराजांना वृत्तीवर यावं आणि ढसा ढसा रडावं. मायबाप, एक हात जगाच्या मालकानं धरावा, एक हात निवृत्तीनाथ महाराजांना धरावा. जगाचा मालक महाराज एवढा जग ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, असा जगाचा मालक. जगाचा मालक सर्व वारकरी लढत होते, सर्व कीर्तनकार लढत होते, संत मंडळी लढत होते. हो माझे नामदेव रायला लोडू लोडू लढत होते. नामदेव रायला तर समाधी लढून लढून बोलतात. मला सांगा, वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेत असेल तर काय वारकरी लढत होते, यात काय नवलं नाही. पण त्या अलंकापुरीतील दगडना दगड लढत होता. इंद्रायणी माता सुद्धा ढसा ढसा लढत होती. एवढंच नाही तर जगाची मालकी सुद्धा ढसा ढसा लढत होती. मालकीने विचारलं, मालक तुम्ही का लढता? त्यावेळेस जगाच्या मालकानं उत्तर दिला, अगर रुक्मिणी, ऐसा योगी मी कधी देखील नाही. या जीवनामध्ये असा योगी पुन्हा होणे नाही, असा योगी पुन्हा होणार नाही, आतापर्यंत झालाही नाही आणि होणारही नाही. या जगामध्ये असा एकच पुरुष होऊन गेला, ज्या पुरुषाला महाराज माय म्हणून ओळखलं जातं, ते म्हणजे माझे माऊली. आजही आळंदीमध्ये जा, हे आमचे साधक लेकर आळंदीमध्ये राहतात. आळंदीमध्ये किती संस्था आहेत मायबाप. त्या संस्थेतील एखाद्या दिवशी जर अन्न मिळालं नाही ना, त्या लेकरांना जाऊन विचारा, रात्री 12 वाजता कोणाच्या रूपाने येऊन माझे माऊली ज्ञानोबरायचे लग्न करतात. आजही आळंदीमध्ये कोणाला हे उपाशी राहू देत नाही. हे ताकद माझ्या माऊली ज्ञानोबरायची. म्हणून महाराज या जगाच्या पाठीवर एका पुरुष व्यक्तीला माय म्हणून ओळखलं जातं.
समाधीस होतात आणि समाधीस होत असताना एका साधकानं प्रश्न विचारला, माऊली अहो आयुष्यामध्ये वयाच्या 22 वर्षापर्यंत तुम्ही ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव पाशेष्टी दिली, अनेक ग्रंथ दिले, हरिपाठ दिला, हो कित्येक चमत्कार केले, मंद बुद्धीच्या असणाऱ्या रेण्याच्या माणसांवर हात ठेवला तर त्याला वेद बोलवाय लावले, निर्जीव असणारी भिंत तुम्ही चालवली, अहो त्या दगडाला पाठ लावून तुम्ही ज्ञानेश्वरी लिहिली, त्या दगडाचं आज मंदिर आहे, आज भिंतीचं मंदिर आहे, आज त्या रेड्याचं मंदिर आहे. एवढं श्रेष्ठत्व तुम्हाला कशामुळे आलं माऊली, कशामुळे आलं? त्यावेळेस माऊली ज्ञानोबाने त्याला सांगू लागले, अरे आयुष्यभर मी काय केलं, वा वा, आयुष्यभर मी काय केलं, आयुष्यभर मी एकच केलं, त्या भगवंताचं नामस्मरण हृदयामध्ये स्मरण केलं. एका साधकाने विचारलं, माऊली ज्ञानोबराय हो आयुष्यामध्ये तुम्ही एवढी क्रांती केली, फक्त वयाच्या 22 वर्षापर्यंत ज्ञानेश्वरी दिली, अहो तुम्ही ज्या दगडाला हात लावला ती दगडाची भिंत चालली, आज त्या भिंतीचं मंदिर आहे. माऊली ज्ञानोबराय तुम्ही एका रेड्यावर मस्तकावर हात ठेवला, तो बुद्धीनं कमी असलेला तो रेडा असणारा प्राणी, त्या रेड्याच्या मस्तकावर तुम्ही हात ठेवला, आज त्या रेड्याचं मंदिर आहे. अहो तुम्ही ज्या वृक्षाखाली बसून ज्ञानेश्वरी लिहिली त्या वृक्षाचं आज मंदिर आहे. माऊली ज्ञानोबरा एवढं सुख कशामुळे हो? वयाच्या 22 वर्षामध्ये तुमच्यासाठी आज जर मी माऊली आळंदीच्या दर्शनाला गेलो तर लाखो समुदाय आज तुमच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी महाराज कार्तिकी वारीला येतो, एवढा अनाथ समाज तुमच्यासाठी जमा होतो. एवढं तुम्ही कसं मिळवलं माऊली? त्यावेळेस माऊली ज्ञानोबराने सांगितलं, बाबा अरे हे जे काही सगळं जे मिळवलं ना, तर मी आयुष्यामध्ये दुसरं काही केलं नाही, फक्त भगवंताचं नामस्मरण आपल्या हृदयामध्ये समरून ठेवलं, अभंगाचं शेवटचं चरण. राम
मी सुद्धा काय केलं तर ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा आणि हृदयी जिवाळा श्रीमृती रया सरळ साधा सोपा माझ्या बुद्धीला झेपेल असा उघड भावार्थ तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला। जे काही या भावार्थामध्ये जे काही चांगलं वाटलं असेल ते माझ्या गुरु महाराजांचं माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे। जे काही चुकीचं वाटलं असेल ते माझे चुकीचे शब्द आहेत, ते माझे चुकीचे शब्द माझे मला परत करा। नक्की चूक सुधारण्याचा प्रयत्न महाराज केल्याशिवाय राहत नाही। एवढंच सांगतो जाता जाता की नामस्मरण करत जा, भगवंताचं नाम घ्या। नाम घेणं काही अवघड नाही, कामामध्ये काम म्हणा राम राम। आणि आज ज्यांचा प्रगट दिन आहे ते आपले ब्रह्मीभूत श्री संत गुरुवर्य नामधारक संत मोतीराम महाराज यांचा आज प्रगट दिन आहे। आणि या प्रगट दिनाच्या निमित्तानं गुरुवर्य संत मोतीराम महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो, कोटी कोटी त्यांना दंडवत करतो। आणि त्या मोतीराम महाराजांनी सुद्धा आयुष्यभर काय केलं महाराज ते फक्त आणि भगवंताचं नाम, आम्ही नामाचे धारक प्रकार अनेक, आयुष्यभर महाराज नामाचं भजन केलं। या व्यतिरिक्त महाराज आमच्या मोतीराम महाराजांनी काही केलं नाही आणि त्यांनीच आपल्याला हा घालून दिलेला धडा आहे। म्हणून आपण सर्वांना महाराज नामस्मरण करावं हीच या ठिकाणी प्रार्थना करतो। बोलत असताना काही शब्द गेला असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजा, जे काही चांगलं वाटलं असेल ते माझ्या गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे। तुम्हा सर्वांना महाराज मनापासून धन्यवाद देतो। तुम्ही भाग्यवान मंडळी आहात की मोतीराम महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्त हा तुमच्या सप्त्याची सुरुवात आहे। त्यामध्येच रामनवमी येते आणि रामनवमीच्या अशा परम पर्व काळावरती हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। विशेष म्हणजे तुमच्या गावाचं कौतुक एक आहे, या जगाच्या पाठीवर आता कीर्तनाच्या माध्यमातून दाजी महाराष्ट्रभर फिरण्याचा योग येते। महाराष्ट्रभर फिरतोत महाराज आम्ही, आणि महाराष्ट्रभर फिरत असताना कीर्तनाला गेल्यानंतर त्या प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जातो। आणि दर्शन केल्यानंतर प्रत्येक गावामध्ये एकच लक्षात येतं, प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर प्रत्येक गावात एकच मारुतीरायाचं मंदिर असतं। गाव बदललं, वस्ती बदलली की दुसरं मंदिर तयार होईल आणि त्या मंदिरामध्ये दुसरा मारुती तयार होईल, हे मात्र बक्कळ ठिकाणी बघितलं। पण असं एकमेव भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यामध्ये आणि पालम तालुक्यातील सिलू या गावामध्ये असं एकमेव मंदिर आहे की एका मंदिरामध्ये 2 मारुतीराय आहेत। टाळी वाजवा माहिती, भाग्यवान तुम्ही। एकदा 2 भक्ताचं म्हणजे दोनदा दर्शन, एकाच मारुतीरायाचं 2दा तुम्हाला दर्शन होतंय। म्हणजे मारुतीरायाने एकदा बघायची गरज नाही, एकदा 2 मारुती तुमच्याकडे बघतील। म्हणजे तुम्ही भाग्यवान मंडळी आहेत। अशा सर्व भाग्यवान मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो। सुंदर अशी सर्व वैष्णव टाळकी मंडळी सुंदर अशी साथ दिली। आदरणीय सर्व गायनाचारी मंडळी, आमचे एकनाथ गुरुजी पांडू महाराज, आमचे वामन महाराज आहेत, आमचे अमरभाई आहेत, तिकडे आमचे सुंदर असणारे निडिंगटे बाबा आहेत, आमचे शाहून सरीसवाले, आमचे दत्तादाजी आहेत, दोन्ही सुंदर असणारे मृदंग वादक आमचे रामदादा, एकूण आमचे जामगे दादा, बालाजी भाऊ या ठिकाणी उपस्थित, माझ्यासोबत आलेले सर्व मंडळी, गावातील सर्व लहान थोर, विशेष म्हणजे गावातील सर्व तरुण मंडळी, एकदा तरुण मंडळीसाठी जोरात टाळी वाजवा। सर्वांची अपेक्षा होती की महाराज एक पवाडा झाला पाहिजे, पण आता वेळ संपलाय। पवाडा नंतरच्या कीर्तनामध्ये 100% साजरा करू। सर्व तरुण मंडळीची माफी मागतो एवढ्या कारण वेळ संपल्यामुळं नंतर 100% दुसऱ्या कीर्तनामध्ये अगोदर पवाडा आणि नंतर कीर्तन करतो। झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करून माझ्या आई वडिलांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करून सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर जे या सप्त्यासाठी महाराज अन्नदान पट्टी असेल, जे काही काम असेल, कोणाचं वाचन असेल, कोणाचं दान असेल, कोणाचं भजन करण्याची सेवा असेल, कोणाचं पत्रवाड्या वाढण्याचं, कोणाचं झाडण्याचं, कोणाचं मंडपाचं, जे काही आपल्याकडे, कोणाचं चहा पाणी करण्याचं, कोणाचं स्वयंपाक करण्याचं, कोणाचं अन्नदान करण्याचं, पंक्तीवाले, नारळवाले, अन्नदानवाले, जे मदत करतात, पट्टी देणारे, पट्टी न देणारे, तुम्हा सर्वांना भगवान पांडुरंग परमात्मा, ग्रामदेवत हनुमंतराया, ग्रामदेवत कोणी बाप्पा महाराज तुम्हाला सद्बुद्धी देऊ, तुमच्याच्यानं असंच कार्य घडत राहावं, तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं दुःख संकट न येऊ अशी अपेक्षा करताना या ठिकाणी थांबतो। विठ्ठल